श्री द्वारावती प्रतिष्ठान आयोजित तीर्थस्थान प्रसाद वंदन तथा समाज प्रबोधन ही पदयात्रा श्री क्षेत्र बीड येथून प्रारंभ झालेली आहे। तर श्री सांगता श्री क्षेत्र वांबुरी येथे होणार आहेत। तर याबद्दल श्री परमपूज्य परमहंत श्री राहुल बाबा विध्वंस यांना मी दोन शब्द विचारतो या पदयात्रेबद्दल। बाबा, या पदयात्रा निघाली आहे बीड आणि वांबुरी येथे सांगता आहे, त्याबद्दल दोन शब्द सांगू शकता का? श्री द्वारावती प्रतिष्ठान आयोजित ही तीर्थस्थान वंदन प्रसाद वंदन तथा समाज प्रबोधन पदयात्रा गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर ते दिनांक 11 नोव्हेंबर असा 12 दिवस या ठिकाणी पदयात्रेचा प्रवास आहे। या पदयात्रेच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि समाजाबद्दल जनजागृती करण्याचं काम, देवता भक्ती न करता परमेश्वराची भक्ती करून जीवाला कसा मोक्ष प्राप्त करता येईल याबद्दल माहिती या ठिकाणी या पदयात्रेच्या माध्यमातून देण्यात येते। धन्यवाद बाबा, दंडो। तर ही पदयात्रा यातील यात्रेकरू तर आमचे परमपूज्य परमहंत श्री या पदयात्रेचे संयोजक श्री आमचे बाबाजी यांना आम्ही दोन शब्द या पदयात्रेबद्दल सांगा इच्छित होतो। दंडवत प्रणाम। द्वारावती प्रतिष्ठानद्वारा गेल्या 24 वर्षापासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये ही पदयात्रा प्रबोधनाचं कार्यासोबतच सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तथा पंचावतारांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थस्थानांचं वंदन करून प्रसाद वंदन व चतुर्विध साधनाच्या भेटीचा लाभ घेत ही पदयात्रा महाराष्ट्राच्या संपूर्ण भागातून फिरत आहे। यावर्षी दिनांक 30 ऑक्टोबर ते आज 11 नोव्हेंबरपर्यंत श्री क्षेत्र बीड ते वांबोरी असं या पदयात्रेचं आयोजन केलं गेलं। यामध्ये प्रामुख्याने श्री क्षेत्र बीड तथा गेवराई येथील अधिकर्ण परमपूजनीय परमादरणीय त्रिदंडीयुक्त आचार्य प्रवर श्री आशनाख्य बाबाजी उर्फ भोजने बाबाजी जुने बाबाजींच्या भेटीचा व त्या ठिकाणी अल्पस्वल्पक्रियेचा अवसर प्राप्त झाला। त्याचप्रमाणे या सुरुवातीला बाबाजींची भेट झाली आणि आता विभाग होताना समारोप परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय त्रिदंडीयुक्त आचार्य प्रवर गुरुवर्य श्री मामाजी वांबोरी मामाजींच्या भेटीने मन अतिशय प्रफुल्लित झालेलं आहे, उत्साहित झालेलं आहे। पदयात्रेकरूही उत्साहित आहेत आणि मामाजींच्या भेटीसाठी आता आतुरलेले ही सर्व पदयात्रा आता काही क्षणात वांबोरी येथे पोहोचणार आहे, वांबोरीतील आश्रमात पोहोचणार आहे। मामाजींची भेट, आशीर्वाद, प्रसन्नता, मार्गदर्शन सर्व प्राप्त होणार आहे, मार्गाचं दर्शन होणार आहे। तेव्हा या श्री चक्रपाणी या पदयात्रेमध्ये जवळजवळ महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यातील भक्तगणांनी लाभ घेतलेला आहे। जवळजवळ 60 गावातून ही मंडळी आलेली आहे आणि अनेक प्रकारचे लाभ या ठिकाणी घेतलेले आहे। प्रतिवर्षी ही मंडळी घेत असते। असाच वर्षभर सर्वांनी प्रतिसाद द्यावा व पदयात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं ही प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांना विनंती। दंडवत। तर असंच आपल्याला या पदयात्रेचे संयोजक आमचे बाबा यांनी आत्ताच थोडक्यात आपशी माहिती दिली आहे आपल्या पदयात्रेबद्दल। तर या पदयात्रेतील सर्व यात्रेगण या पद्धतीने असेच आपले वांबुरी येथील आश्रमात प्रवेश करीत आहेत। चला तर, दंडवत प्रणाम।